RCI ह्या रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि ती कॉलेजेसना RCIचं रेकग्नेशन देते, ऍफिलिएशन देते आणि तशा पद्धतीने जेव्हा ते पाहतात की आपण सांगितलेल्या सिलेबस प्रमाणे त्या स्ट्रक्चर प्रमाणेही मुलांचं करून घेतात सगळं स्टडीज, तेव्हाच तर ते लायसन्स मिळतं. त्यामुळे आपण ऍडमिशन घेण्यापूर्वी त्या वेबसाईटवर जाऊन हे खात्री करून घेणं खूपच गरजेचं आहे. तर काही मुलं मी बघितले परदेशातही शिक्षण आपलं पूर्ण करतात, तर त्यांना जर इथे येऊन प्रॅक्टिस करायची असेल तर मला वाटतं हे RCIचं लायसन्स घेतल्याशिवाय त्यांना जमणार नाही. म्हणजे मुळात काय आहे की जेव्हा तुम्ही शिकून झाल्यानंतर करिअरसाठी जाता किंवा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये नोकरीसाठी अर्ज करताय, तर तुम्हाला त्यावेळी हे बघितलं जातं की तुम्ही RCI रेकग्नाइज्ड कॉलेजमधून हा कोर्स केलाय का, हा कोर्स तुमचा रेकग्नाइज्ड आहे का. कारण कसं आता इव्हन कोविडच्या दिवसात तर लोकांनी ऑफलाईन ऑनलाईन जसं जमेल त्या पद्धतीने जमेल ते कोर्सेस ओपन केले, जमेल त्या पद्धतीने मुलांनी ऍडमिशन्स घेतले. पण जेव्हा हे अर्निंग पर्यंत येतं तेव्हा आपल्याला प्रॉपर इन्स्टिट्यूट मधून ते केलेलं असलं पाहिजे आणि प्रॉपर मेथोडॉलॉजीनेच केलं असलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचा आपल्या जॉबच्या दृष्टीने फायदा होतो.